नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. चला आपण मसाला बनवणार आहे. पूर्ण मसाले घेतलेले आहेत इथं. भाज्यात पूर्ण खडे मसाले घेतलेले आहेत. तयारी आधीच करून घेतली. व्हिडिओ लई मोठा होते. बघा तिकडं मिरच्या आहेत, तेजपत्ता, खोबरं आणि तीळ घेतले. तर 1 किलो तीळ घेतलेले आहेत. कांदा घेतलेला आहे आणि धने घेतलेले आहेत. इकडं काय धने आहेत भाजायला चालूच आहे. गॅस चालू आहे. चला आपण आता मसाला भाजायचा. आपल्याला धने तर भाजले, तर अर्धे राहिलेत भाजायचे. आता एक एक करून हे सगळं भाजून घ्यायचं. आपल्याला काळा मसाला बनवायचा आहे. कारण व्हिडिओ लय मोठा होते ना, पूर्ण एकदम करायचा म्हणल्याच्या नंतर, म्हणून म्हणलं शॉर्टकट मध्ये करावा जरा व्हिडिओ. आता ही भाजून घेऊ. चला ही चांगली आता तेल टाकायचं. पूर्ण धने असे चांगले भाजून घ्यायचे. हो का, हे भाजून दाखवलेत मी. हो का, इकडं बघा, हे असे भाजायचे एकदम मस्त. मसाल्याला कलर चांगला येतो. कारण काय काय पुण्यात कसा मसाला करते, कच्चाच मसाला टाकते. तर आणि कलरसाठी काश्मीरी मिरची वापरते, फक्त बेडगी मिरची. का तर कलर येण्यासाठी. तर मी तसं नाही करीत. मी तीळ सध्या भाजून घेतलेले आहेत, कारण व्हिडिओ मोठा होते. तुम्हाला तीळ सध्या दाखवते मी भाजलेली. छान भाजले तर, कारण सगळ्याचा कलर चेंज होते बघा भाजल्याच्या हातात. एकदम मस्त वाजतं, एकदम छान येते. गरम आहे हे. आता हे बाकीचं राहिलेलं भाजून घेऊया आपण. आणि भाजलं ना चांगला मसाल्याला कलर येतोय. आपण व्यवस्थित केल्याच्या नंतर, शेंगदाणे भाजल्याच्या नंतर कसं कुठे एकदम छान होते, पांढरं पांढरं पडत नाही तसं. आणि तर पुण्यात बाया काय करतात, तसंच टाकतात कच्चं सगळं. आणि कलरसाठी फक्त बेडगी मिरच्या वापरतात. आता मी फक्त गावरान मिरचीचा मसाला बनवणार आहे. तेव्हा तुम्हाला मिरची दाखवते मी. देठ काढून मिरची घेतलेली, वाळवी 2 दिवस उन्हात वाळवली. देठ काढल्या, जाळी ठेवलेली आहे मी. मोठं काहीच नाही, जाळी घेतलेली आहे. खोबरं घेतलं, घेतून सगळं घेतलेलं आहे साहित्य. कोणालाही गडबड होती. हळकुंड पण घेतलेलं आहे. 2 तुकडे करून घेतले हळकुंडाचे, उकळीताचे. कारण कुठताना सोपे जाते. तिथं दानकाट फुटते, पण थोडं जर राहिलं तर, म्हणून तसं केलं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझं पेजवर. राहू का, मसाला भाजायला चालू आहे. धने भाजते. इकडे पूर्ण मसाला घेतला. इकडे आमच्या बहिणीचा मुलगा आहे, तसं लय योगदान मोठं आहे. तीळ खायला बघा, ते तीळ भाजले. तीळ खायला त्याला तीळ आवडते. का मिरच्या घेतल्या. आता म्हणलं मसाला भाजून घ्यावा. मसाल्याची तयारी चालू आहे. तुमचा झाला का मसाला बनवून? कोणाचा मसाला बनवून झालाय सांगा. धने भाजले तर अर्धे भाजून घेतले. हो का, असे तुम्ही कसे भाजता? हो का, मी तर अशी भाजते बघा. एकदम मस्त भाजायचे. बाया काय करतात, नुसतं कच्चच टाकतात पुण्यात मसाला करताना. मग ते चांगला होत नाही मसाला, कलर येत नाही मसाल्याला. आणि वरून बेडगी मिरची चांगलं टाकतात कलरसाठी. पण मी नाही, मसाल्याला मी कलर आणते. चांगला मस्त मसाला भाजते. गावाला आणते, असंच भाजते. तर आता बघा, आता एक एक करून मी भाजून घेणार आहे. तसं धने झाले फक्त भाजायचे. तीळ आणि धने झाले तर बघा. चला, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि पेजला फॉलो करा. चला, भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, आपले धने भाजून झाले तर बघा, अशी भाजली एकदम मस्त भाजली. तर वर्षभर आपल्याला असे चांगला व्यवस्थित सगळा मसाला केला की वर्षभर जातो. आता आपण इकडे तेल टाकले. आता कांदा भाजून घेऊया चांगला. आपण थोडा थोडा करून भाजून घ्यायचा. लोखंडाच्या कढईत मोठं भांडं असलं तरी भाजायचं. माझ्याकडे आहे लोखंडाच्या कढई, पण ती लई गंज लागली. म्हणलं लई वेळ लागून घासाय म्हणून त्याच कढईत घासून घेते, तळून घेते. बघा, आता फुल गॅसवर चांगला भाजायचा. चांगला कलर येऊ द्यायचा कांद्याला. मस्त भाजून घ्यायचा. असं हलवीत राहायचं सतत, नाही तर करपून जाते, काळा होते एकदम. आपला कांदा भाजून झालाय. सगळा कांदा भाजून घेतलाय. असा भाजायचा. कलर पण येतोय मसाल्याला. असा पूर्ण कांदा भाजून झालाय. आता खोबरं भाजूया आपण. धने झालेत, कांदा झालाय. आता खोबरं भाजायचे. तेल टाकायचं.
तेल जास्त लागतंय सगळं भाजायचं म्हणलं की. थोडं थोडं करून हे 1-2 किलो खोबरं आहे बघा हे. तरी आणखीन हाय साईडला पलीकडे तुकडे केले तर काही खिसून घेतले. हे असं घालून घ्यायचं, भाजायचं चांगलं. हे आपला मसाला, खडे मसाले सगळे एकत्र भाजून घेतलेत मी. मस्त मसाला भाजून घेतला एकदम छान. आताच मसाला भाजायचा अद्दर भाजायचा नाही. एकदम चांगला भाजलेला मसाल्याची चव येते. आता तेजपत्ता भाजूया आणि मिरच्याचं काही भाजल्यावर दाखवणार नाही. मिरच्याचा तर कसला दूध असते माहितीच आहे तुम्हाला, त्यामुळे पळून जाते. खसखशी चांगलाच पूर्ण मसाला भाजून घ्यायचा. तेजपत्ता टाकायचा, भाजून घ्यायचा. पूर्ण टाकते आता, जेवढा आहे तेवढं टाकते. एकदम हलके पाण्यामध्ये असा तेजपत्ता तळलाय, मस्त भाजून घेतलाय. त्याच्यामध्ये खूप सांडायला आहे बघा. मस्त भांडं घेतला ठेवायला. म्हणलं ह्याच्यात बसून मग घेतला पण नाही बसला. पूर्ण भाजताना मोठे भांडे वापरायचे. झालं आपलं. आता मिरच्याची बारी आली. हळकून राहिली होती आपली, कुठून ठेवले साईडला आणि तसेच होते फोडून. आता हळकून भाजून घ्यायची चांगली, थोडी परतून तेलात. नंतर मग मिरच्या मसाला. काळी चटणी, मिरच्या भाजून कुठून आणल्या, सगळा मसाला झालाय. कारण व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी काही दाखवलं नाही. डंकावर गेलेले आणि गर्दी पण भरपूर होती. डंका बघा बघा काळा मसाला कसा केला, एकदम छान झालाय. गाठी गाठी एकदम मस्त मसाला झालाय. तेलकट आपला छान. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नक्की मसाला कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. तुला लांब जायचं नाही, नंतर पटकन होती बघ. पटकन होती, खरं आहे की. चटणी 2-3 वर्षापेक्षा जास्त लय जाईल तुम्हाला ही चटणी. आम्हाला पुरायची नाही. आम्हाला आता बघ दिवाळीमध्ये संपत, दिवाळी झाल्याच्या नंतर. हा, दिवाळीत करावं लागते चटणी. सरक काय का तुझा मध्ये मध्ये पसारा ठेवून ना करणं भागदाडी व्हिडिओ झाला करकट ती भागदाडी पिगदाडी जायचं नाही जात.